आरव आणि आदी दोघांनी वळून पायलकडे पाहिले. आदी गाडीतून खाली उतरणारच होता तेव्हा आरवने त्याचा हात धरला आणि म्हणाला, सोड, ती रागात आहे. जेव्हा माणूस रागात असतो तेव्हा त्याच्याकडून चुका होतात. पण आरव, तिला सांगायला तर हवं ना की जे तिने आत्ता केलं ते बरोबर नाही, असे आदीने बोलताच आरवने गाडी स्टार्ट केली. तो निघून जाताच पायलचे तोंड उघडेच राहिले. तिने रागाने दुसरा दगड उचलला आणि आरवची गाडी जिकडे गेली होती त्या दिशेने फेकला. समजतोय काय हा स्वतःला? एवढा ॲटिट्यूड तर बाजीगरमधल्या शाहरुखलाही नव्हता, जेवढा या ज्वालामुखीमध्ये आहे. आधी स्वतः चूक केली आणि स्वतः ज्वालामुखीसारखा फुटला. आणि तुम्ही भोले बाबा, गरम लाव्हा फक्त माझ्यावर पाडला. तुम्हीही काही कमी नाही. पण आता मी स्पष्ट सांगते, हे जर परत माझ्यासमोर आले तर मी त्यांचे केस पकडून त्यांचा चेहरा ओरबाडून घेईन. त्यामुळे तुम्ही बनवलेल्या या मॉडेलचे रूप जसे तुम्ही बनवले आहे तसेच राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर आयुष्यात पुन्हा कधीही यांना माझ्यासमोर आणू नका. असे म्हणत पायल पुन्हा रागाने पाणीपुरीच्या स्टॉलजवळ आली. तिने दगड मारलेली कृती पाहून स्टॉल मालक घाबरून 4 पावले मागे सरकला. मग पायल रागाने ओरडून म्हणाली, अरे मला पाणीपुरी द्या ना खायला. घाबरून पाणीपुरीवाला परत आला आणि पायलला घाबरत घाबरत पाणीपुरी द्यायला लागला. तो घाबरला आणि मनात म्हणाला, अरे देवा, ही मुलगी वेडी आहे असे वाटते. म्हणूनच ती जात असलेल्या गाडीवर दगडफेक करत होती. मला मारायला लागली तर? मला या मुलीपासून वाचवा. पायलने पाणीपुरी तोंडात टाकली आणि पुन्हा बडबडली, मला कळत नाही भोले बाबा, अशी विचित्र माणसं का बनवतात? अरे त्या माणसात एकही मानवी गुण नाही. त्याच्याकडे बघून मला तो माणसाच्या रूपातला एक हट्टी घोडा असल्यासारखे वाटते. तिचे बोलणे ऐकून पाणीपुरीवाला बडबडला, अरे देवा, ही खरंच वेडी आहे. ती एकटीच बडबडते. आणखी द्या. तेवढ्यात पायल पुन्हा ओरडली. विक्रेत्याने पटकन तिच्या ताटात दुसरी पाणीपुरी ठेवली. तिने ती पुरी तोंडात टाकलीच होती की तिचा फोन वाजायला लागला. तिने प्लेट खाली ठेवली आणि बॅगेतून फोन काढला आणि कॉल रिसीव्ह केला. पण काहीतरी बोलेल त्याआधीच मधूने काळजीने विचारले, पायल, तू ठीक आहेस ना? होय, मी ठीक आहे, पायल खात खात म्हणाली. तेव्हा मधूने लगेच विचारले, कुठे आहेस? पायलने पाणीपुरी करणाऱ्याला आणखी इशारा करून द्यायला सांगितले. इथंच आहे, स्टुडिओ बाहेर पाणीपुरी खात आहे. माझ्याशिवाय? मधूने विचारल्यावर पायलने तोंड कसे तरी केले आणि म्हणाली, सॉरी, जगाच्या 8व्या आश्चर्यामुळे मी खूप अस्वस्थ होते, म्हणून मी माझा मूड सुधारण्यासाठी इथे आले. मधू हसत म्हणाली, काही हरकत नाही, मी खाली येते. एवढं बोलून मधूने कॉल डिस्कनेक्ट केला आणि लिफ्टकडे जाताना म्हणाली, या मुलीचं काही होऊ शकत नाही. इकडे आरव त्याच्या घरी पोचला. यशोदा हॉलमध्ये बसून मासिक वाचत होती. आरवला पाहताच तिने मासिक बंद केले आणि हसत विचारले, आरव, तुला तुझी नायिका सापडली का? आरवने काहीच उत्तर दिले नाही आणि रागाने थेट त्याच्या खोलीत गेला. पायलने आधीकडे बघितले आणि यशोदाने आधीकडे बघितले आणि विचारले, त्याला काय झाले? तेच जे रोज होते, आधी सोप्यावर बसताना म्हणाला. यशोदा हसली आणि मग शीला आधीसाठी पाणी घेऊन तिथे आली. आधीने एक घोट पाणी प्यायले आणि म्हणाला, शीला, माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. हो, मी आत्ताच आणते. एवढं बोलून शीला कॉफी करायला गेली. ती निघून जाताच यशोदाने आधीला विचारले, मधूलाही आरवने नकार दिला? नकार तर नाही दिला, पण सिलेक्टसुद्धा नाही केले आजी. पाणी पिताना आधी म्हणाला. तर यशोदा पुन्हा म्हणाली, पण बेटा, मी त्या मुलीबद्दल माहिती काढली आहे. ती खूप चांगली अभिनेत्री आहे. मग आरवला त्याच्या नाटकासाठी ती का आवडली नाही? आरवला त्याची नायिका एकदम परफेक्ट हवी आहे. त्याला त्याच्या नायिकेत छोटीशी कमतरताही नको आहे. नयनाच्या पात्रासाठी त्याला एका मुलीमध्ये सर्व काही हवे आहे, जे अशक्य आहे, आधी म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून यशोदाही विचार करू लागली. आधी पुन्हा म्हणाला, आजी, या नाटकासाठी स्पॉन्सरकडून आम्ही करोडो रुपये घेतले आहेत. आरवने पहिल्यांदाच त्याच्या नाटकाचे हक्क सोशल मीडियालाही दिले आहेत. यूट्यूबसोबतच हे नाटक इतरही अनेक ॲप्सवर लाईव्ह असेल. जर आम्हाला लवकरात लवकर नायिका सापडली नाही आणि रिहर्सल सुरू झाल्या नाही तर आम्हाला नाटक वेळेवर लाईव्ह करता येणार नाही. लाईव्ह प्लेत एक छोटीशी चूक आपल्याला महागात पडेल. पण आरव हे समजून घ्यायला तयार नाही. सर्व जुन्या ऑडिशनच्या व्हिडिओ क्लिप आणल्या आहेत. आता त्यात तो त्याच्या नयनाला शोधणार आहे. प्लीज तू त्याला समजावून सांग. मधू या पात्रासाठी योग्य आहे.
डान्स करताना तिचे एक्सप्रेशन थोडे इकडे तिकडे होते, त्यामुळे लाडसाहेबांनी तिला न घेण्याचे ठरवले आहे. पण आजी, रिहर्सल झाली तर तिचे एक्सप्रेशन आपोआप परफेक्ट होतील. प्लीज त्याला समजावून सांग. 3 दिवसात रिहर्सल सुरू झाली नाही तर स्पॉन्सरला उत्तर द्यावे लागेल. पहिल्या दिवशीच्या रिहर्सलला तेही उपस्थित राहणार आहेत. त्यांना सांभाळणे माझ्यासाठी कठीण जाईल. आधी बेटा, तुला चांगलं माहीत आहे की आरव कोणाचा ऐकणार नाही. या विषयावर त्याच्याशी बोलणं व्यर्थ आहे. पण तरीही आपण आरवशी बोलण्याचा प्रयत्न करू, यशोदा म्हणाली. पण आधीचा त्रास अजूनही कमी झाला नाही आणि तो मनात म्हणाला, आजी, मला माहीत आहे तुझ्या समजावण्याचा काही उपयोग नाही. तो नक्कीच तुझे ऐकेल, परंतु त्याला पाहिजे तेच करेल. दुसऱ्या दिवशी पायल आणि मधू ऑडिटोरियम पोहोचले. पायलने मधूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तू जाऊन रिहर्सल कर, मी माझं काम सांभाळते. त्याची काही गरज नाही. रुद्र तिथे आला आणि बोलला. तेव्हा पायल आणि मधू दोघेही एकमेकींच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या आणि मग रुद्रला म्हणाल्या, गुड मॉर्निंग सर. रुद्र पायलला एक लेटर देत म्हणाला, आजपासून तुला गुड आफ्टरनूनच्या वेळेस गुड मॉर्निंग म्हणण्याची गरज नाही पडणार, कारण तुला या नोकरीवरून कायमचे काढून टाकण्यात आले आहे. हा तुझा आत्तापर्यंतचा पगार आहे. तू जाऊ शकते. सॉरी सर, पण आज तर मी वेळेवर आले. मग तुम्ही हे. पायल एवढंच बोलली होती. तेव्हा रुद्र रागाने म्हणाला, मिस पायल, आज तुम्ही वेळेवर येऊन माझ्यावर काही उपकार केले नाहीत, पण इथून जाऊन माझ्यावर उपकार कराल. निघून जा इथून. तेवढ्यात मधू म्हणाली, पण सर काय झालं? पायलला विनाकारण तुम्ही नोकरीवरून का काढत आहे? रुद्र पायलकडे बघत म्हणाला, मी विनाकारण काढून टाकत नाही हिला. तिला नोकरीवरून काढून टाकण्यामागे माझ्याकडे खूप मोठं कारण आहे. पायल आणि मधू दोघीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. तेव्हा रुद्रने रागाने पायलला विचारले, काल तुझी तब्येत खराब होती, मग तुझे चेकअप करण्यासाठी मधूसोबत कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेली होतीस? रुद्रचा प्रश्न ऐकून पायल आणि मधू पुन्हा एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहू लागले. मग रुद्र रागाने म्हणाला, आठवत नसेल तर मी सांगतो, आरव सरांच्या स्टुडिओत तुम्ही दोघी माझ्याशी खोटं बोलून तिथे गेल्या होत्या, हो ना? मधू लगेच म्हणाली, हो, तुमच्याशी खोटं बोलूनच आम्ही स्टुडिओला ऑडिशनला गेलो होतो. माझी पहिल्या फेरीत निवड झाली होती, म्हणून काल आरव सरांनी मला फायनल ऑडिशनसाठी बोलावले होते. त्यामुळे तुमच्याशी खोटे बोलून आम्हाला तिथे जावे लागले, कारण आपले नाटक लाईव्ह व्हायला फक्त 2 दिवस बाकी आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला सुट्टी दिली नसती. तुझ्याकडे माझ्याशी खोटं बोलून तिकडे जाण्याचं कारण होतं, कारण ते तुझ्या करिअरबद्दल होतं. पण पायलला माझ्याशी खोटं बोलून तुझ्यासोबत जाण्याचं काहीच कारण नव्हतं, म्हणून ती काल इथे असायला हवी होती. पण पायल तिच्या कामाला कधीच गांभीर्याने घेत नाही. ती रोज खोटं बोलते. काल ती खोटं बोलून तुझ्यासोबत गेली, कारण तिला तिच्या कामापेक्षा तिथे टाईमपास करण्यात जास्त रस होता, हो ना पायल? रुद्रने रागाने विचारले. तेव्हा मधू पुन्हा म्हणाली, सर, पायल आरव राठोडची खूप मोठी फॅन आहे. तिला एकदाच त्यांना भेटायचे होते, म्हणूनच ती माझ्यासोबत तिथे गेली होती. पण आतापासून असे कधीही होणार नाही. तू बरोबर बोललीस, कारण आता असे कधीही होणार नाही, कारण मी तिला हे करण्याची संधी देऊन माझी नोकरी धोक्यात घालू शकत नाही. म्हणून तिने इथून निघून गेले तर चांगले होईल. रुद्र पायलकडे बघत म्हणाला. विनय तिथे आला आणि म्हणाला, प्लीज सर, पायलला एक शेवटची संधी द्या प्लीज. प्लीज सर, मला माफ करा. मी यापुढे कधीही उशिरा येणार नाही आणि विनाकारण खोटं बोलून रजा घेणार नाही. प्लीज मला नोकरीवरून काढू नका प्लीज, पायल म्हणाली. मधू ही काहीतरी बोलणारच होती. तेव्हा रुद्र तिला म्हणाला, मधू, जर तू यावेळी माझ्या नाटकाची नायिका नसतीस तर आज मी तुलाही बाहेरचा रस्ता दाखवला असता. पण तरीही मी तुला संधी देत आहे. तू खोटे बोललीस कारण तुझ्यासाठी तिकडे जाणे खूप महत्त्वाचे होते, पण ती फक्त आरव सरांना भेटायला गेली होती. तिच्यासाठी त्यांना भेटणे तिच्या कामापेक्षा जास्त महत्त्वाचे होते. त्यामुळे आता तिने त्या स्टुडिओत जाऊन बसावे, कारण आता तिला इथे काम करता येणार नाही. आणि जर तू हिची वकिली केलीस तर आज नंतर तू माझ्या कोणत्याही नाटकात काम करणार नाहीस. तुला समजलं का? रुद्र हे बोलताच पायल शांतपणे तिथून निघून गेली. पायल निघून जाताच मधू आश्चर्याने रुद्रकडे पाहू लागली. मग रुद्र तिच्याकडे न बघता म्हणाला, मला असे पाहून आज माझा निर्णय बदलणार नाही. तर बरे होईल तू जाऊन रिहर्सल केली तर. खड्ड्यात गेली तुमची रिहर्सल आणि तुम्ही पण. मला कुठलीही रिहर्सल नको आहे. मलाही बाहेरचा रस्ता दाखवा. असं म्हणत मधूने आरवकडे रागाने पाहिलं आणि पायलच्या मागे गेली. विनयही तिच्या मागे निघाला. तेव्हा रुद्र रागाने म्हणाला, जा आणि रिहर्सल कर, नाहीतर तुलाही या नाटकातून बाहेर जावे लागेल. रुद्रने हे बोलताच विनयची पावले थांबली.
आणि तो पुन्हा रुद्राकडे बघत स्टेजवर गेला. इकडे पायल ऑडिटोरियममधून बाहेर आली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. वर बघत ती म्हणाली, शांती मिळाली का तुम्हाला? आता तुम्ही खुश असाल ना? तुम्ही खूप वाईट आहात भोले बाबा, खूप वाईट. एवढं बोलून पायल रडत पुढे जाऊ लागली. मग मधू धावत तिथे आली आणि पायलचा हात धरून ती म्हणाली, चल. पायल अचानक रडायची थांबली आणि तिने मधूला आश्चर्याने विचारले, कुठे? घरी. आणि अजून कुठे? पायल म्हणाली. पायल तिचे अश्रू पुसत म्हणाली, मधू, हे नाटक सोडण्याचा विचारही करू नकोस. नाटक 2 दिवसात आहे. शांतपणे जा आणि तुझी फायनल रिहर्सल कर, समजले? मधू रागाने म्हणाली, मी कुठेही जाणार नाही. मी रुद्रला सांगितले, तो आणि त्याचे प्ले खड्ड्यात जाऊ दे. मी आता त्याच्यासोबत काम करणार नाही. हा माझा निर्णय आहे. आणि माझा निर्णय असा आहे की जर तू हे नाटक सोडले तर मी रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपेन. पायल रागाने बोलली. तेव्हा मधू तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. हसत पायलने मधूचा तळहात धरला आणि म्हणाली, मधू, ही नोकरी गेली तर दुसरी मिळेल. मुंबईत नोकऱ्यांची कमी आहे का? आणि माझ्यामुळे रुद्र सर रोज परेशान होतात. आणि हेही खरं आहे की आरव राठोडला भेटण्यासाठी मी इतकी वेडी झाली होते की मी खोटं बोलून आरव सरांच्या स्टुडिओत गेले होते. जर चूक केली असेल तर शिक्षा भोगावीच लागेल ना. आणि बिचारे रुद्र सर किती दिवस माझ्या चुका माफ करत राहणार? त्यांना कधी ना कधी राग यायचाच होता, म्हणून तो आला आणि मला या ऑडिटोरियमचा बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे प्लीज आरव सरांना रागवू नको. ते खूप चांगले व्यक्ती आहे आणि माझी त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे तूही करू नये. जा आणि रिहर्सल कर. कारण अशावेळी हे नाटक सोडले तर हे नक्कीच आरव राठोड यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या नाटकातून पण तुला काढून टाकतील, कारण त्यांना अनप्रोफेशनल लोक आवडत नाहीत. प्लीज माझ्यासाठी परत जा आणि तुझे काम कर. आणि माझी अजिबात काळजी करू नको. मला तू चांगलं ओळखते. अनाथ आश्रमात हार मानायला मी कधी शिकले नाही. काही शिकले असेल तर ते जीवनाशी लढायला. म्हणून माझ्यासाठी तुझे करिअर पणाला लावून मला कमकुवत बनवू नको, समजले? मधू रडत असताना हसली आणि पायलला मिठी मारून म्हणाली, ठीक आहे. जर तुला हेच हवे असेल तर मी परत जाईन. पण नाटक संपल्यावर आपण आधी तुझ्यासाठी नवीन नोकरी शोधू, ठीक आहे? आणि त्याआधी मला नोकरी मिळाली तर? पायलने लगेच विचारले आणि मधूने तिच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाली, मग आपण दोघी पार्टी करू आणि तीही रात्रभर. पायल हसली आणि मधूला पुन्हा मिठी मारून म्हणाली, आता तू जा. मधूने पायलच्या गालाचे चुंबन घेतले आणि जाऊ लागली. पायलही वळली आणि पुढे जाऊ लागली. मधू काही पावलं चाललीच होती तेव्हा तिला रुद्र सर दिसले. कदाचित त्याने त्या दोघींचे संभाषण ऐकले असावे. मधू काहीच न बोलता त्याच्याकडे बघत तिथून निघून गेली. रुद्र काळजीत पडला. तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. त्याने कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला, तुमचे काम झाले मॅडम. मी पायलला नोकरीवरून काढून टाकले आहे. रुद्र हे बोलताच पलीकडून यशोदा हसत म्हणाली, थँक्स रुद्र. बेटा, आज तू माझ्यासाठी जे काय केलेस ते मी कधीच विसरणार नाही. थँक्यू. रुद्र उदासपणे म्हणाला, थँक्स बोलून मला लाजवू नका मॅडम. आज मी तुमच्यामुळे इथे आहे. तुम्ही माझ्यावर खूप उपकार केलेत ज्याची परतफेड मी या जन्मात करू शकणार नाही. पण मॅडम, मी पायलला 3 वर्षांपासून ओळखतो. ती थोडं जास्त बोलते पण तिचं मन खूप शुद्ध आहे. ती खूप छान मुलगी आहे आणि त्या गरीब मुलीला जगण्यासाठी फक्त 2च मार्ग आहेत. एक तिची फ्रेंड मधू आणि दुसरी ही नोकरी, जी आता नाही. प्लीज मॅडम, जर पायलने तुमच्या स्टुडिओमध्ये काही चूक केली असेल किंवा आरव सरांशी गैरवर्तन केले असेल तर मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो. प्लीज तिला माफ करा आणि तिची नोकरी परत द्या. यशोदा हसत म्हणाली, बेटा, तू मला चुकीचे समजत आहे. मी पायलकडून तिची नोकरी हिसकावून घेतली आहे कारण मी तिच्यावर कोणत्याही कारणाने रागावले आहे म्हणून नाही, तर मला तिची गरज आहे म्हणून. पायल ही ती मुलगी आहे जी मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद देऊ शकते. माझ्या नातवाला आयुष्य कसे जगायचे हे शिकवू शकते. अरे तर असे आहे का? रुद्राने हसत विचारले. हो बेटा, पायलची काळजी करू नकोस. तिची नवीन नोकरी तिची वाट पाहत आहे. तिने आता आमच्या आरवसोबत काम करावे अशी माझी इच्छा आहे. हे तू कोणाला सांगू नकोस. हे फक्त आम्हा दोघांमध्ये राहू दे की माझ्या सांगण्यावरून तू पायलला नोकरीवरून काढून टाकले. बेटा, तुला समजले का? यशोदाने विचारल्यावर रुद्र हसत म्हणाला, समजले मॅडम. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. यशोदा पुन्हा म्हणाली, थँक्यू. आता मी फोन ठेवते कारण मला पायलशी बोलायचे आहे. बाय. बाय मॅडम. रुद्रने हे बोलताच यशोदाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पायलला कॉल केला.
रस्त्यात चालत असलेल्या पायलने यशोदाचा कॉल पाहिल्याबरोबर तिने कॉल रिसीव केला आणि म्हणाली, आजी, तुम्ही स्वतः मला फोन केला हे चांगले झाले. मी तुम्हाला फोन करणारच होते. तू मला फोन करणार होती, पण का बेटा? यशोदाने काही माहीत नसल्यासारखे विचारले आणि पायल रडतच म्हणाली, कारण तुमच्या आणि मधूशिवाय मला दुसरं कोण आहे ज्यांना मी माझ्या अडचणी सांगू शकेल. मधू रिहर्सल करत आहे म्हणून मी तुम्हाला मिस करत होते. हो बेटा, मी आहे तुझ्या वेदना वाटून घ्यायला. पण तू का रडतेस? काय झालं? यशोदाने विचारल्यावर पायल लहान मुलासारखी रडत म्हणाली, रुद्र सरांनी मला नोकरीवरून काढून टाकले. आजी, नोकरीतून काढून टाकले? यशोदाने आश्चर्यचकित होण्याचे नाटक करत विचारले. तेव्हा पायल रडत म्हणाली, हो. असे बोलून पायल जोरजोरात रडायला लागली. तेव्हा यशोदा लगेच म्हणाली, बेटा, तू रडणे बंद कर आणि काय झाले ते सर्व सांग. पायलने रडत रडत सगळी गोष्ट सांगितली. तेव्हा यशोदा म्हणाली, बेटा, त्याने खूप चुकीचे काम केले. आज तू पहिल्यांदाच वेळेवर ऑडिटोरियम पोहोचलीस तरीही त्याने तुला नोकरीवरून काढून टाकले. तुमचे दिग्दर्शक साहेब खूप वाईट व्यक्ती आहेत असे वाटते. नाही आजी, या जगातील सर्वात वाईट व्यक्ती म्हणजे तो आकडू. जेव्हापासून तो माझ्या आयुष्यात आला तेव्हापासून माझ्या आयुष्यात रोज एक नवीन रहस्य घडू लागले आहे. मला माहीत नाही की मी त्याला कोणत्या दुर्दैवी वेळी भेटले. पायल रडत रडत बोलली. यशोदाने आश्चर्याने विचारले, तू कोणाबद्दल बोलत आहेस? तोच आजी, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला काल सांगितले होते. तोच खोटा, ज्याने काल मला त्या अंधाऱ्या खोलीत बंद करून माझ्याशी गैरवर्तन केले होते. पायल पटकन म्हणाली, अरे तू त्यांच्याबद्दल बोलतेस? यशोदाने विचारले. तर पायल लहान मुलासारखं म्हणाली, आजी, मग मी अजून कोणाबद्दल बोलू? माझ्या आयुष्यात एकच व्यक्ती आहे ज्याने गेल्या 3 दिवसात माझी शांतता हिरावून घेतली आहे, माझी रात्रीची झोप हिरावून घेतली आणि आज माझी नोकरी हिरावून घेतली. पायलने हे सांगताच यशोदा मनात म्हणाली, अरे देवा, हिला माहीत तर झाले नाही ना की मी आरवची आजी आहे आणि रुद्रने तिला माझ्या सांगण्यावरून नोकरीवरून काढून टाकले आहे. यशोदाने हिंमत एकवटून विचारले, त्याने तुला नोकरीवरून काढून टाकले असे तुला वाटते का? अरे नाही आजी, मला तसं म्हणायचं नाही. मी असं म्हणते की त्या कुजलेल्या चेहऱ्याची व्यक्ती जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून माझं आयुष्य त्याच्या त्या कुजलेल्या चेहऱ्यासारखं झाले. पायलने हे सांगताच यशोदा हसली आणि मनात म्हणाली, जर मी या कुजलेल्या चेहऱ्याच्या माणसाला तुझा जीवनसाथी बनवले नाही तर माझेही नाव यशोदा राठोड नाही. यशोदा आतुरतेने पायलची वाट पाहत चालत होती आणि पुन्हा पुन्हा दरवाजाकडे बघत होती. तिने आरवच्या खोलीकडे पाहिलं आणि मनात म्हणाली, अरे देवा, मी माझ्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. ना मी पायलला फोन केला असता, ना पायलला साडी परत करण्याचे भूत आले असते. आरव त्याच्या खोलीत जुन्या ऑडिशन क्लिप बघत बसला होता. पायल आल्यानंतर तो खाली आला तर मोठा अनर्थ होईल. ना मला पायलला उत्तर देता येणार ना आरवला. दोघांना समजावून सांगणे माझ्यासाठी कठीण होणार आहे. काल जे आरवने केले आणि नकळत पायल जे काही बोलली त्यानंतर दोघेही एकमेकांचे शत्रू झाले आहेत. एकमेकांना पाहून ते टॉम आणि जेरीसारखे भांडू लागले तर आता मी काय करू? मी पायलला इथे येण्यापासून रोखू शकले नाही. हे देवा, आज मला वाचव. यापुढे मी जे काही करेल ते अत्यंत विचारपूर्वक करेल. तेवढ्यात पायल तिथे आली आणि म्हणाली, नमस्ते आजी. पायलचा आवाज ऐकून यशोदेचे डोळे मोठे झाले. पायल घरात आली आणि तिने हसत हसत यशोदाच्या पायाला स्पर्श केला. मग यशोदाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बेटा, नेहमी आनंदी राहा. थँक्यू आजी. आज मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे, कारण आज मी अर्धा तास रडले आहे. जर मी आता जास्त रडले तर उद्या सकाळपर्यंत माझे मोठे मोठे डोळे आणखी मोठे होतील. पायल मोठ्या निरागसपणे म्हणाली. यशोदाने हसून पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, असं होणार नाही बेटा, कारण आता आम्ही तुला रडू देणार नाही. तुझे सुंदर डोळे आज जसे आहेत तसेच कायम राहतील. पायलच्या चेहऱ्यावरही मोठं हसू उमटलं. तिने साडीची पिशवी यशोदाला दिली आणि म्हणाली, आजी, ही घ्या तुमची साडी. पण बेटा, मी तुला सांगितले होते की आता ही साडी तुझी आहे, ती तुझ्यासाठी ठेव. मग तू मला ती परत का देत आहेस? यशोदाने साडीकडे बघत विचारले. आजी, मला जेव्हा सर्वात जास्त मदतीची गरज होती तेव्हा तुम्ही मला मदत केली. पण मला माफ करा, मी ही साडी ठेवू शकत नाही. ही तुमची साडी आहे म्हणून ती तुम्हीच ठेवा, नाहीतर मला आवडणार नाही. पायल म्हणाली. यशोदा तिच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहू लागली आणि तिची नजर वर गेली तर आरव त्याच्या खोलीतून बाहेर आला होता आणि बहुधा खालीच येत होता. त्याला पाहून यशोदाचे डोळे मोठे झाले.
ती स्वतःशीच म्हणाली, अरे देवा, हा आरव तर खालीच येत आहे. त्याला या घरात पायल दिसली तर माझं स्वप्न सदैव स्वप्नच राहील. आता मी काय करू? तेवढ्यात आरव वेगाने पायलांकडे जाऊ लागला. यशोदाने पायलचा हात धरला आणि तिला तिच्या खोलीकडे नेत म्हणाली, चल बेटा, माझ्या खोलीत जाऊन बोलू. पण आजी, मला त्या दिवशी घाई होती, त्यामुळे तुमचं घर पाहता आलं नाही. त्या दृष्टीने आज तुम्ही मला आधी तुमचं घर दाखवायला हवं ना, पायल तिच्याबरोबर चालताना म्हणाली. तेव्हा यशोदाने आरवकडे बघितले आणि म्हणाली, बेटा, आज राहू आणि कितू दोघेही माझ्या कुंडलीत एकत्र आले आहेत, त्यामुळे आज मी तुला आमचे घर दाखवू शकत नाही. असे म्हणत यशोदाने पायलला तिच्या कुडीत आणले. तिने पायलचा हात सोडला आणि टेबलाला धरून दीर्घ श्वास घेऊ लागली. पायलने तिला असे पाहिल्यावर ती लगेच म्हणाली, आजी, तुम्ही ठीक आहे ना? हो बेटा, जरा थकले. यशोदा बोलताच पायलने तिचे दोन्ही हात पकडून तिला पलंगावर बसवले आणि म्हणाली, आजी, तुम्ही पण या वयात एवढ्या वेगाने चालायची काय गरज आहे? 10 डोक्यांचा रावण पाहिल्याप्रमाणे तुम्ही मला इथे आणले आहे. तेच पाहिलं होतं मी. यशोदाच्या तोंडून गेलं. पायल आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागली. तेव्हा यशोदा मनात गडबडबडली, आमचा आरव रावणापेक्षा कमी थोडा आहे? त्याचे रावणापासून रामात रूपांतर करण्यासाठीच मी तुला या घरात आणले आहे. आजी, तुम्ही काही बोलल्या का? पायलने विचारले. पायलने विचारले असता यशोदा म्हणाली, नाही तर बेटा. पायलला त्यांच्या कपाळावर घाम पाहिला. तेव्हा ती म्हणाली, आजी, तुम्हाला खूप घाम येतोय. तुमची प्रकृती ठीक नाही असे दिसते. तुम्ही इथे आराम करा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. यशोदाने होकारार्थी मान हलवली आणि पायल हसत निघू लागली. तेव्हा तिला अचानक आरव बाहेर असल्याचे आठवले. ती जोरात ओरडली, थांब, हा तर आजीचा आवाज आहे. सिद्धिविनायक होऊन परत आली वाटतंय. किचनच्या दिशेने जात आरव स्वतःशीच म्हणाला. इकडे पायलची पावले थांबली. यशोदा पटकन उठून तिच्याजवळ आली आणि म्हणाली, राहू दे बेटा, मला पाण्याची गरज नाही, मी ठीक आहे. असे बोलताच तिची नजर उजव्या बाजूने येणाऱ्या आरववर पडली. तिचे डोळे पुन्हा मोठे झाले. तिने लगेच पायलकडे पाहिलं आणि मग आरवकडे बघत पायलला दुसरीकडे वळवले आणि म्हणाली, मला तहान लागली आहे, जा पाणी घेऊन ये, या बाजूने जा. पायलने आधी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग मान हलवून डावीकडून किचनच्या दिशेने जाऊ लागली. यशोदाने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि मग आरवने चाललेल्या पायलकडे पाहिले आणि यशोदाच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, कोण आले आहे आजी? यशोदाने हैराण होऊन आरवकडे घाबरून पाहिले. तिला घाबरलेले पाहून आरवने विचारले, आजी, तू ठीक आहेस ना? यशोदाने उत्तर दिले नाही. तेव्हा आरव रागाने म्हणाला, अरे, आता मला तुझ्या घाबरण्याचे कारण समजले. तू गुपचूप मिठाई खात असशील, म्हणूनच मला बघून तू घाबरली, हो ना? यशोदाचे डोळे पुन्हा मोठे झाले आणि आरव रागाने तिच्या खोलीत आला आणि म्हणाला, मिठाई कुठे लपवली आहेस? मी आत्ता शोधून बाहेर फेकून देतो. एवढं बोलून आरव रूममध्ये मिठाई शोधू लागला आणि पुन्हा म्हणाला, आता मला समजलं, ती मुलगी जी इथून नुकतीच निघून गेली आहे ती शीला होती आणि तू तिच्याकडून मिठाई मागवली असतील. पण मला येताना पाहून तू तिला जायला सांगितले, हो ना? असे आरवने विचारताच यशोदा गडबडली आणि ती पुन्हा मनात म्हणाली, आज कदाचित देव देखील मला वाचवू शकणार नाही. इकडे पायल किचनमधून पाणी घेऊन बाहेर आली आणि स्वतःशीच म्हणाली, अरे देवा, किती मोठं घर आहे हे. स्वयंपाकघरात पोचायला 1 मिनिट लागला. एवढं बोलून पायल यशोदाच्या खोलीत ज्या दिशेने ती आली होती त्या दिशेने जाऊ लागली. पण तिथे एक नोकर पुसत होता. त्याला पाहून पायलची पावले थांबली आणि नोकर म्हणाला, मॅडम, इथे जमिनीवर पाणी आहे, तुम्ही घसराल म्हणून तुम्ही त्या बाजूने आजीच्या खोलीत जा. पायल बडबडली, हो, आता घरात असूनही अर्धा मैल चालत जा. मी पोचेल तोपर्यंत आजीची तहान मेलेली असायची. असे म्हणत पायल आरव जिथून आला होता तिथून यशोदाच्या खोलीत जाऊ लागली. आरवला खोलीत मिठाई दिसली नाही तेव्हा तो रागाने म्हणाला, नक्की मला येताना पाहून तू शीलाला लपवायला मिठाई दिलीस. मी आता तिला सांगतो, आज तिची नोकरी गेली समज. असे म्हणत आरव रागाने पायल जिथे गेली होती त्या दिशेने जाऊ लागला. आरव, ऐक माझं, असं म्हणत यशोदाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरव रागाने निघून गेला. तो निघून जाताच यशोदाने तिच्या डोक्यावर तळ हात मारला आणि बेडवर बसली. तेवढ्यात पायल आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, आजी, पाणी. यशोदाला पुन्हा धक्का बसला. तिला असे पाहून पायल तिच्याजवळ बसली आणि म्हणाली, मला माफ करा आजी, मला पाणी आणायला थोडा उशीर झाला. तुमचं हे घर इतकं मोठं आहे की मला स्वयंपाकघरात पोचायलाच वेळ लागला. यशोदाने हसण्याचा प्रयत्न केला आणि घाबरून दरवाजाकडे बघू लागली. मग पायल म्हणाली, आजी, पाणी पी. यशोदा थरथरत्या हाताने पाणी पिऊ लागली.
आणि मग आरव दिवाणखान्याच्या बाहेर पोहोचला आणि जोरात ओरडला, शीला शीला. आरवचा आवाज ऐकून यशोदाला पाणी पिताना ठसका लागला. मग पायलने तिच्या पाठीवर थोपटले आणि म्हणाली, आजी सावकाश. यशोदा पुन्हा हलकी हसली आणि मग पायलने विचारले, आजी हा आवाज कोणाचा आहे? यशोदाचे डोळे मोठे झाले आणि तिने पायलकडे पाहिले. मग पायलने पुन्हा विचारले, आजी तुम्ही ठीक आहे ना? हो मी एकदम ठीक आहे बेटा, यशोदा पटकन म्हणाली. आणि पायलने हसून पुन्हा विचारले, आजी सांगा ना हा आवाज कोणाचा आहे? तो माझ्या मुलाचा, यशोदा गडबडीत म्हणाली. मग पायल तिच्या डोक्यावर तळहात मारत म्हणाली, पायल तू पण त्या दृष्ट माणसाचा खूप विचार करायला लागली आहेस, म्हणूनच तुला त्याचा आवाज इथेही ऐकू येतो. पायल हे बोलताच यशोदा तिच्याकडे पाहू लागली. कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.